सुस्वागतम. विज्ञान आणि तंत्रज्ञान या आपल्या महत्त्वपूर्ण विषयामध्ये विज्ञान तंत्रज्ञान भाग 1 आणि विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 असे जे दोन विभाग आहेत त्यामध्ये पहिल्या सत्रासाठी मुलांनो प्रकरण क्रमांक 1 ते 5 याला आपण विज्ञान तंत्रज्ञान 1 म्हणणार आहे आणि प्रकरण क्रमांक 6 ते 10 याला आपण विज्ञान तंत्रज्ञान 2 म्हणणार आहे. आजपासून आपण विज्ञान तंत्रज्ञान 2चं पहिलं प्रकरण आता आपल्या क्रमानुसार प्रकरण क्रमांक 6 सुरू करतो आहे. मात्र विभागणीनुसार विज्ञान तंत्रज्ञान भाग 2 जो आहे आपला दुसरा भाग आहे विज्ञानाचा, त्याची सुरुवात 6व्या प्रकरणापासून होते. चला तर मग अभ्यासूया आपण 6व्या क्रमांकाचं प्रकरण. बघा, प्रकरणाचं नाव आहे वनस्पतींचे वर्गीकरण. मुलांनो, या विश्वाच्या पाठीवर अगणित अशा स्वरूपाचे प्राणी आहेत आणि अगणित अशा स्वरूपाच्या वनस्पतींच्या प्रजाती आपल्याला आढळतात. प्रचंड मोठी यादी आहे. असं असल्यामुळं वनस्पतींच्या बाबतीत त्यांचा अभ्यास करायचा असेल तर त्यांचे गट पाडणं गरजेचं आहे. जर आपण गट पाडले तर त्या वनस्पतींच्या अभ्यासामध्ये सुसूत्रता येऊ शकते, अचूकता येऊ शकते, वेळ वाचणार आहे आपला. एखाद्या गटातली वनस्पती आहे असं आम्ही जर म्हणलं तर त्या गटाला कोणती लक्षणं आहेत ती सगळी लक्षणं आपल्याला तत्काळ लक्षात येतील. या दृष्टिकोनातून वनस्पती असो किंवा प्राणी असो, यावर्षी तुम्ही 9वीमध्ये वनस्पतींचं वर्गीकरण अभ्यासणार आहे तर 10वीला तुम्ही प्राण्यांचं वर्गीकरण अभ्यासणार आहे. गटाला त्यांनी नावं दिलेली आहेत. ज्या वैज्ञानिकांनी गट पाडले त्या वैज्ञानिकांनी त्या गटांना नावं दिली नाहीत. पुढं तुम्ही अभ्यासणार आहे या प्रकरणामध्ये. तर वनस्पतींच्या वर्गीकरणाची गरज काय? तर गट पाडल्यानंतर आणि त्या गटाची लक्षणं एकदा निश्चित झाल्यानंतर किंवा अभ्यासल्यानंतर आपल्याला तत्काळ त्या वनस्पतींच्या गटानुसार अभ्यास करणं सोपं जाते. वनस्पतींचा अभ्यास, वनस्पतींच्या संबंधानं आपण असं म्हणू शकतो, आपला परिसर असेल किंवा आपली ही वसुंधरा जी आहे नटलेली आहे, हिरवीगार वनराई आहे, त्याच्यावरती प्रचंड मोठ्या संख्येनं वनस्पती इथं वास्तव्यास आहेत. या वनस्पतींच्या अभ्यासामध्ये सुसूत्रता येण्यासाठी आपल्याला वनस्पतींचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे. रॉबर्ट विटाकर या वैज्ञानिकांचं नाव यापूर्वी तुम्ही ऐकलेलं आहे. 1969 साली रॉबर्ट विटाकर यांनी वनस्पतींचं वर्गीकरण करण्याचा पहिला प्रयत्न केला. कशा पद्धतीने केलं जातं वर्गीकरण? प्रत्येक वैज्ञानिकाने केलेले प्रयत्न आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि त्या दृष्टिकोनातून गट पाडायचे आहेत वनस्पतींची. मग अगदी सूक्ष्म वनस्पतींपासून महाकाय वटवृक्ष आणि त्याच्याही पेक्षा प्रचंड मोठ्या संख्येनं असणारी जी वनराई आहे हिचे गट आपण पाडू. प्रत्येकाची जगण्याची पद्धत जी आहे वनस्पतींची सुद्धा ती भिन्न भिन्न आहे. वनस्पतींना आपण स्वयंपोषी म्हणतो, पण वनस्पतीमध्ये सुद्धा मला अशा काही वनस्पती आहेत की ज्या परपोषी आहेत, दुसऱ्याच्या जीवावर जगतात, आणि काही वनस्पती आहेत स्वयंपोषी आहेत. आता हा जो गट आहे स्वयंपोषीचा तो प्रचंड मोठा आहे. त्यांच्यामध्ये परत वेगवेगळेपण आहे. या पद्धतीनं आपल्याला सुट्टे लक्षणानुसार गट केले आपण तर वनस्पतींचा अभ्यास सोपा जाईल. त्या दृष्टिकोनातून शास्त्रज्ञांनी केलेले जे प्रयत्न आहेत, सृष्टी वनस्पती, किंगडम प्लॅनेट असं त्याला म्हटलं जातं. प्रचंड मोठा गट आहे या विश्वाच्या पाठीवर वनस्पतींचा, एक मोठा गट आहे. त्या गटामध्ये उपगट पाडू म्हणजे आपल्याला वनस्पतींचा अभ्यास करणं सोपं जाईल. वनस्पतींचा आकार, उंची, रंग, त्यांची काही वैशिष्ट्ये असतात. या वैशिष्ट्यांरूप वनस्पतीचे गट पाडता येतील. बघा, आपल्याला समोर जे स्क्रीनवरती चित्र दिसत आहेत त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या आकाराची, वेगळ्या रंगाची, उंचीची झाडं आपल्याला दिसत आहेत. महाकाय वटवृक्ष जो आहे त्याची रचना कशी आहे बघा. त्याचं पोषण, त्याच्या संबंधानं असणारी पानं, त्या पानावरचा शिऱ्याविन्यास, या सहज छोट्या छोट्या बाबी तिथं विचारात घेतल्या जातात आणि त्यानुसार वर्गीकरण केलं जातं. आकृत्यांमध्ये जी चित्र आपण पाहताय त्यामध्ये वनस्पतींमध्ये स्वतःचं एक वेगळेपण आहे. हा सुद्धा एक मोठा वृक्ष आहे, मात्र पानांचा रंग बघा वेगळ्याच प्रकारचा आहे. इथं एक वनस्पती दाखवलेली आहे. या वनस्पतींच्या बाबतीत मुलांनो फुलं येणाऱ्या काही वनस्पती असतात, सपुष्प वनस्पती म्हणतो आपण त्यांना. फुलं न येणाऱ्या काही वनस्पती आहेत,
अपुष्प वनस्पती आहेत असं पण त्यांना म्हणतो. असं असल्यामुळं वनस्पतींच्या बाबतीत वर्गीकरण करताना या सगळ्या बाबी विचारात घेतल्या जातात. फुलं येणाऱ्या वनस्पती सपुष्प वनस्पती, फुलं न येणाऱ्या वनस्पती अपुष्प वनस्पती. त्यानंतर मुलांनो वर्गीकरण करत असताना काही वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसतात, तर काहींच्याकडे जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असतात. आता हा काय प्रकार आहे, तर तुम्ही चित्रात दाखवलेली वनस्पती बघा. तिच्या बाबतीत तिचं शरीर, अखंड शरीर जे आहे ते वेगळ्याच प्रकारच्या पदार्थांनी भरलेलं असतं. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पदार्थांची ने-आण करायची गरज नाही. तुम्ही कोरपड पाहिली असेल, कोरपडीसारखीच ही वनस्पती आहे. कोरपडीमध्ये त्याच्यात जो गाभा आहे, चिकटसर अशा स्वरूपाचा जो गाभा असतो, तो अखंड शरीरात त्याच्या भरलेला आहे. त्यामुळे पोषद्रव्यांची ने-आण ह्यांच्याकडे करण्याची गरज नाही. अशा वनस्पतींमध्ये जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नाहीत असं आपण म्हणणार. मग जलवाहिन्या रसवाहिन्या नसलेल्यांचा स्वतंत्र एक गट होईल. जलवाहिन्या आणि रसवाहिन्या असणाऱ्या वनस्पतींचा स्वतंत्र एक गट होईल. गट कशा पद्धतीनं पाडले गेले, वनस्पतींचं वर्गीकरण करताना कोणता बेस घेतला. सुरुवात आपण पेशीपासून करतो कुठल्याही सजीवांची, मग प्राणी असू द्या किंवा वनस्पती असू द्या. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये फरक आहे. पेशींच्या रचनेतच फरक आहे आणि असं असल्यामुळे त्यांच्या शरीर संस्थांमध्ये सुद्धा फरक आहे. गट पाडत असताना या सगळ्या बाबी विचारात घेतल्या जातात. जलवाहिनी रसवाहिन्या नसणाऱ्या वनस्पती डाव्या बाजूला दाखवल्या आहेत बघा, आणि जलवाहिन्या रसवाहिन्या असणारी वनस्पती उजव्या बाजूला दाखवली. मुळापासून त्या अगदी खोड, स्तंभ, फांद्या, त्याच्यानंतर पानं, फुलं, फळं, ही जी अंगकं असणाऱ्या वनस्पती आहेत त्यांना रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांची गरज आहे. तयार झालेलं अन्न जे आहे किंवा पोषद्रव्य आहेत ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ने-आण करण्यासाठी रसवाहिन्या आणि जलवाहिन्यांची गरज आहे. असं असल्यामुळे त्या वनस्पती वेगळ्या गटात टाकणार आणि जलवाहिन्या आणि रसवाहिन्या नसणाऱ्या वेगळ्याच वनस्पती आहे की ज्यांचा स्वतंत्र आपण गट करणार. या पद्धतीनं वर्गीकरण केलं जातं. इथं वनस्पती, सपुष्प वनस्पती जास्वंदी दाखवली आहे बघा. या वनस्पतीच्या बाबतीत जलवाहिन्या रसवाहिन्या आहेत, त्यांचा गट आपण स्वतंत्र करणार आहे. सजीवांचा अभ्यास करत असताना प्राणी असू द्या किंवा वनस्पती असू द्या, वनस्पतींच्या बाबतीत रॉबर्ट विटाकर यांनी सजीवांची अखंड विश्वाच्या पाठीवर असणारे सगळे सजीव, मग प्राणी आणि वनस्पती सगळेच, यांचं 5 गटामध्ये त्यांनी विभागणी केली. त्याला पंचसृष्टी, वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत असं नाव देण्यात आलं. रॉबर्ट विटाकर यांनी 1959 साली वर्गीकरणाची पंचसृष्टी पद्धत अस्तित्वात आणली. या वर्गीकरणानुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार, या विश्वाच्या पाठीवर असणारे सगळे प्राणी आणि वनस्पती म्हणजे सजीव यांचं 5 गटात विभागण्यात करता येते असं त्यांचं मत होतं. या वर्गीकरणाला पंचसृष्टी पद्धत असं म्हटलेलं आहे. पंचसृष्टी पद्धतीमध्ये वनस्पतींचे 5 गट केले गेले. रॉबर्ट विटाकर यांच्यानुसार मोनेरा, प्रोटिस्टा, कवक यासारख्या सृष्टीसुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ध्यानात येते का बघा. त्यांचं जे वर्गीकरण होतं ते कशावर आधारलेलं होतं? पेशी रचना आहे, पोषण पद्धती आहे, पोषण स्त्रोत आहेत, कुठून मिळवतात, कशा पद्धतीने मिळवतात, शरीर संस्था आहेत, यानुसार त्यांनी वर्गीकरण केलेलं आहे. विश्वाच्या पाठीवर असणारे जे सगळे सजीव आहेत त्यांचं वर्गीकरण करत असताना मोनेरा, प्रोटिस्टा, कवक या सृष्टींचा अभ्यास त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. बघा, गट पाडत असताना मोनेरा या सजीवाची वैशिष्ट्ये वेगळीच, प्रोटिस्टा सजीवांची लक्षणं वेगळीच, कवक परपोषी आपण ज्याला भूछत्र म्हणतो त्यांची लक्षणं वेगळीच. वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना आपण जो अभ्यास केलेला होता त्यानुसार सजीवांचे 2 मुख्य गट पडतात, आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी. आदिकेंद्रकी कशाला म्हणायचं मला नो, तर ज्या सजीवांमध्ये सजीवाचं शरीर जे आहे ते पेशीने बनलेलं आहे, पेशी आहे सजीवात, मात्र एकच पेशी, आणि त्या पेशीमध्ये जो केंद्रक असतो की जो त्या पेशीचं कार्य पाहतो, कार्यावरती नियंत्रण ठेवतो, असा केंद्रक स्पष्ट स्वरूपात नसतो.
बघा, सजीवांचे मुख्य 2 गट, त्यातला आदिकेंद्रकी, त्याची आपण चर्चा करतोय. या आदिकेंद्रकी ज्याला म्हणलंय, जो गट पाडलाय, त्यातले सजीव कसे असतात? एकच पेशी, त्याची अख्खी शरीर संस्था आहे. काही जीवाणू आहेत, अमिबासारखा जीव आहे, यांना आदिकेंद्रकी म्हणता येते. त्यांची अख्खी शरीर संस्था म्हणजे एकच पेशी. आता आपलं शरीर विचारात घेतलं तर अगणित पेशी आपल्या शरीरात आहेत. प्रचंड मोठी संख्या आहे पेशींची प्रकार आपल्या शरीरात पडतात, इतकी मोठी संख्या आहे. आणि त्या पेशींमध्ये असणारा केंद्रक आहे तो सुस्पष्ट, मध्यभागी असणारा केंद्रक आहे तो सुस्पष्ट असतो आणि तो बाकीच्या सगळ्या अंगकांवर पेशीतल्या नियंत्रण ठेवतो. मात्र आदिकेंद्रकी हा सजीवांचा जो गट आहे, त्याचं शरीर म्हणजे एकच पेशी असते, फक्त एक पेशी म्हणजे त्याचं शरीर झालं. आणि त्या पेशीमध्ये असणारा जो केंद्रक आहे, तो केंद्रक स्पष्ट स्वरूपाचा नसतो. त्या केंद्रकाचे काही भाग त्या पेशीमध्ये विस्कटलेले असतात, त्यामुळे केंद्रक स्पष्ट स्वरूपात दिसत नाही. असा जो गट आहे, त्या गटाला मोनेरा म्हणलेला आहे. त्या गटाला काय म्हणले मुलांनो? मोनेरा. आता सजीवांचा दुसरा जो गट आहे, त्या गटाला दृश्य केंद्रकी म्हणलेलं आहे. आता दृश्य केंद्रकी म्हणजे काय म्हणता येईल मग? आदिकेंद्रकीच्या विरुद्ध दृश्य केंद्रकी. ज्या सजीवांमध्ये पेशी आहेत आणि त्या पेशीमध्ये असणारा केंद्रक स्पष्ट स्वरूपाचा आहे, बंदिस्त, एकच केंद्रक आणि स्पष्ट दिसतोय, अशा प्रकारच्या केंद्रकाला दृश्य केंद्रक म्हणतात. आणि जो सजीवाचा गट केला जातोय त्याला दृश्य केंद्रकी असं म्हणलं जातं. ध्यानात येते का बघा? दृश्य केंद्रकी म्हणजे ज्यांच्यात पेशी आहेत, ज्या सजीवांमध्ये पेशी आहेत आणि पेशीमध्ये सुस्पष्ट अशा स्वरूपाचा केंद्रक आहे, अशा प्रकारच्या सजीवांना दृश्य केंद्रकी सजीव म्हणणार तुम्ही. आता ह्या दृश्य केंद्रकीचे परत 2 गट पडतील. पहिला जो गट आहे तो एकपेशीय आणि दुसरा जो गट आहे तो बहुपेशीय. आता मुलांनो, मग ह्या दोन्हीमध्ये फरक काय आला? आदिकेंद्रकी मोनेरा आणि एकपेशीय प्रोटिस्टा, यामध्ये फरक कोणता आहे सांगू शकाल तुम्ही? तर त्याच्यामध्ये मुलांनो मुख्य असा फरक आहे, आदिकेंद्रकी मोनेरा जे सजीव आहेत त्यांचं शरीर एकपेशीय आहे, मात्र त्यातला केंद्रक स्पष्ट नाही. आणि प्रोटिस्टा एकपेशीय जे आहेत त्यांचं शरीर सुद्धा एकच पेशीचं आहे, मात्र त्यातला केंद्रक आहे तो सुस्पष्ट स्वरूपाचा आहे. ध्यानात येते का बघा? एकपेशीय प्रोटिस्टा, त्यामध्ये पॅरामेशियम असेल, युग्लिना असेल, अशा प्रकारचे जे सजीव आहेत ते एकपेशीय आहेत. त्यांचं अख्खं शरीर म्हणजे एकपेशीय, मात्र त्यातला केंद्रक सुस्पष्ट स्वरूपाचा असतो. दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय प्रोटिस्टा. त्याच्यानंतर मुलांनो बहुपेशीय जे आहेत, दृश्य केंद्रकीमध्येच बहुपेशीय पेशींची अगणित संख्या त्या वनस्पतीच्या शरीर संस्थेमध्ये असते किंवा प्राण्यांच्या शरीरामध्ये असते. अशा प्रकारचे जे जीव आहेत ते बहुपेशीय आहेत. बहुपेशीय सजीव कसे? सजीव, दृश्य केंद्रकी, बहुपेशीय, इथंपर्यंत आपण पोचलोय. बहुपेशीयमध्ये परत 2 मुख्य गट पडतात. कोणते? पेशीभित्तिका असणारे. आता पेशीभित्तिका कोणामध्ये असते आणि पेशीभित्तिका कोणामध्ये नसते? तर मुलांनो, प्राण्यांमध्ये ज्या पेशी आहेत त्यांच्या शरीर संस्थेत त्याला पेशीभित्तिका नसते आणि वनस्पतीमध्ये मात्र पेशीभित्तिका असते. का बरं असते? तर त्यांच्यामध्ये जी साठवणूक केली जाते पदार्थांची, त्यामुळे त्या पेशी फुगतात. जर पेशीभित्तिका नसतील तर त्या पेशी फुटल्या असत्या आणि वनस्पतीची वाढ आणि विकास होऊ शकली नसती. पाण्यानं टच्च भरलेल्या पेशी असतात वनस्पतींमध्ये, काही वेळा पोषद्रव्यांनी भरलेल्या पेशी असतात, रिक्तिका असते त्यांच्यामध्ये, मात्र छोट्या साईजची. वनस्पतींमध्ये अशी अवस्था असल्यामुळं त्यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या पेशी आहेत त्याला बाहेरनं एक आवरण असतं, ताठर, घट्ट, मजबूत असं आवरण असतं, त्याला पेशीभित्तिका म्हणायचं. मग आता बहुपेशीयमध्ये पेशीभित्तिका असणारे आणि पेशीभित्तिका नसणारे अशा प्रकारचे 2 गट. पेशीभित्तिका नसणारे जे आहेत त्यामध्ये सगळे प्राणी समाविष्ट होतील आणि पेशीभित्तिका असणारे जे आहेत त्यामध्ये सगळे वनस्पती समाविष्ट होतील. इकडंच आपल्याला जायचं आहे आता वर्गीकरणामध्ये.
पेशीभित्तिका असणाऱ्या जर सगळ्या वनस्पती असतील तर वनस्पतींमध्ये सुद्धा दोन गट पडतात, स्वयंपोषी. स्वयंपोषी कशाला म्हणायचं स्वयंपोषी? तर मुलांनो, पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला आपल्याला वनस्पती म्हणता येईल. वर्गीकरणावरूनच केलेली, वरपासून खालीपर्यंत जर आपण आलो तर तीच आपली व्याख्या होईल वनस्पतींची. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवांच्या समूहाला वनस्पती म्हणून ओळखलं जातं. पाठ करायची व्याख्या आपण सर्वांनी. पेशीभित्तिकायुक्त, पेशीभित्तिका असते त्यांच्यामध्ये. दृश्य केंद्रकी पेशी, स्पष्ट केंद्रक असणाऱ्या पेशी. स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. अशा प्रकारच्या सजीवांचा जो समूह असतो त्याला वनस्पती म्हणायचे. हरितद्रव्याच्या साहाय्यानं प्रकाश संश्लेषण करीत स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि म्हणून यांना स्वयंपोषी म्हणायचे. सजीवांसाठी अन्नाचे मुख्य स्रोत आहेत. इतर सजीव जे आहेत, प्राणी, ते या वनस्पतींना खातात आणि त्यांच्यावर जगतात. अन्नाचा मुख्य स्रोत आहे वनस्पती. वनस्पती सजीवच आहेत, मात्र जीवो जीवस्य जीवनम, एका जीवानं दुसऱ्या जीवाला खायचं आहे या तत्वानुसार या विश्वातले बहुतांश प्राणी हे वनस्पतींवर अवलंबून असतात आणि वनस्पती मात्र स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणायचे. परपोषी कशाला म्हणणार? परपोषी कवकवर्गीय जे आहेत त्यांना परपोषी म्हणायचं. तुम्ही झाडावरती आंब्याचं झाड असेल तर त्याच्यावर वेगळ्याच प्रकारची एखादी फांदी उगवलेली असते आणि तिचं पोषणही सुरू असतं. परपोषी लक्षात येते का बघा. किंवा सेंद्रिय पदार्थ, कुजलेल्या पदार्थांवर उचत्रासारखं कवक उगवतो, परपोषी आहेत. या पद्धतीनं मुलांनो वनस्पतींचे गट केले गेलेले आहेत. वर्गीकरणाची ही जुनी पद्धत आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला याच वर्गीकरणाचा सखोल पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. वर्गीकरणाचा आधार घेत असताना आपण कोणकोणत्या बाबी विचारात घ्याल याची चर्चा आपण केलेली आहे. पुढं वनस्पतींचं वर्गीकरण करत असताना एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आदिकेंद्रिकी पेशीमध्ये पेशीभित्तिका नसते. आता प्रश्नच येत नाही. आदिकेंद्रकी जे आहेत दृश्य स्वरूपाचा केंद्रकच नाही. आता ह्या पेशीचा आतमधला उलगडलेला भाग तुम्हाला दाखवला आहे बघा. तो केंद्रक जो आहे तो विस्कटलेला आहे पेशीमध्ये, म्हणून त्याला आदिकेंद्रकी म्हणले. पेशीभित्तिका नसते. बहुतेक करून सगळे एकपेशीय असतात. त्याच्यानंतर पेशीभित्तिका, केंद्रक, एकपेशीय, बहुपेशीय यांच्यामध्ये सुस्पष्ट स्वरूपाचा केंद्रक असतो. पेशीभित्तिका सुद्धा त्यांच्यामध्ये असते. असे जे जीव आहेत ते एकपेशीय किंवा बहुपेशीय सुद्धा असतात. पेशीभित्तिका फक्त वनस्पती पेशीतच आढळते. वनस्पती सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. आणि परपोषी म्हणजे वनस्पती अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात. ज्या वनस्पती अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यांना काय म्हणायचं आहे? परपोषी म्हणायचं. तुम्हाला आकृतीत जे दिसत आहेत ते सगळे परपोषी आहेत. मुख्य वनस्पतीच्या शरीरावर दुसरीच वनस्पती वाढते. वेगळ्याच वनस्पतीमध्ये अशी कोणती वैशिष्ट्ये आहेत की ज्यामुळं तिला प्राणीपेशीपेक्षा वेगळं ठरवण्यात आलेलं आहे? कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर पोरांनो, पेशींची रचना आहे, त्यानंतर पेशीच्या आतली जी अंगक आहेत ती आहेत, त्यानंतर पेशीभित्तिका आहे किंवा नाही, स्वयंपोषी आहे किंवा नाही, यानुसार वनस्पती प्राण्यांपेक्षा वेगळ्या आहेत ते असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. स्वयंपोषी वनस्पतीमध्ये लवके असतात. आता लवके म्हणजे काय? हरित लवक हे मशीन आहे वनस्पतीतलं. कशाचं मशीन आहे? अन्न तयार करण्याचं मशीन आहे. वनस्पतींना, पानांना किंवा वनस्पतीला म्हणूया, हिरवा रंग का प्राप्त होतो? तर त्यामध्ये हरित लवक असतात. उजव्या बाजूला गोलामध्ये तुम्हाला हरित लवकाची रचना दाखवली आहे. पाणी असेल, त्याच्यानंतर सूर्यप्रकाश असेल, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड असेल, पाणी, कार्बन डायऑक्साईड, सूर्यप्रकाश आणि पानामध्ये असलेलं हरितद्रव्य याच्या माध्यमातून हरित लवक स्वतःचं अन्न स्वतः तयार करतं. आणि ही जी प्रक्रिया आहे याला इंग्लिशमध्ये मुलांनो फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण असं म्हटलं जातं. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेतून वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात.
हा कारखाना आहे वनस्पतींचा. आणि म्हणून याच्यामध्ये स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतील तर या वनस्पतीला तुम्ही काय म्हणताय? स्वयंपोषी म्हणताय. पेशीभित्तिकायुक्त दृश्य केंद्रिकी पेशी असणाऱ्या स्वयंपोषी सजीवाच्या समूहालाच वनस्पती म्हणणार आहे आपण. मुलांनो, या प्रकरणाच्या अंतर्गत विविध बाबी विचारात घेणं आपल्याला गरजेचं आहे. रॉबर्ट विटाकर या वैज्ञानिकाने केलेला प्रयत्न पंचसृष्टी पद्धत म्हणायचं आहे त्याला. वनस्पती आणि प्राण्यांमध्ये वेगळेपण काय याही बाबी आपल्याला विचारात घेता येतात. दृश्य केंद्रकी आणि अधिकेंद्रकी यामध्ये अधिकेंद्रकीचा समूह खूप छोटा आहे म्हणून मोनेरासारखा त्यांचा स्वतंत्र असा एक छोटासा गट झाला. दृश्य केंद्रकीचा पसारा मात्र मुलांनो मोठा आहे. एकपेशीय, बहुपेशीय, पेशीभित्तिका असणारे, पेशीभित्तिका नसणारे. आपण कुठून सुरुवात करायची आहे? पेशीभित्तिका असणारे, स्वयंपोषी आणि परपोषी. इथून पुढे आपण वर्गीकरण करणार आहे. वर्गीकरणाला कोणता आधार देणार आहे आपण ती पण बाब डोक्यात घ्या. वनस्पतींचे वर्गीकरण करताना सर्वप्रथम वनस्पतींना अवयव आहेत किंवा नाहीत, पाणी व अन्नाचे वहन करण्याची स्वतंत्र यंत्रणा त्यांच्यामध्ये आहे का, वनस्पतींना बिया धारण करण्याची क्षमता आहे का, बियांवर फळांचे आवरण आहे का, त्याच्यानंतर बियांमध्ये बीजपत्र आहेत का, म्हणजे त्यांच्या डाळी पडतात का. यावरून वनस्पतीचं आपण काय करणार आहे? वर्गीकरण करणार आहे. वनस्पती वर्गीकरणाच्या उच्च स्तरात फुले, फळे व बिया येणे किंवा न येणे यावरून बीजपत्री व अबीजपत्री, बीजे फळांच्या आवरणात असणे किंवा नसणे यावरून आवृत्त बीजी व अनावृत्त बीजी आणि बीजामध्ये असणाऱ्या बीजपत्राच्या संख्येवरून एकबीजपत्री व द्विबीजपत्री ही लक्षणे विचारात घेतली जातात. काळजीपूर्वक लक्षात घ्या. गट कसे पडले, गट कसे पडतायत हे या ठिकाणी डोक्यात घेणं गरजेचं आहे. आपण थेट त्या गटांच्या अभ्यासाला पुढच्या तासापासून सुरुवात करणार आहे. मात्र वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपल्याला प्रकरणाचंच नाव आहे वनस्पतींचे वर्गीकरण. प्रचंड मोठ्या संख्येनं असणाऱ्या वनस्पतींचा जो समूह आहे त्याला गटागटामध्ये विभागणी करत असताना हे मुद्दे विचारात घेतले जातात. कोणते? पुन्हा एकदा सांगतोय, काळजीपूर्वक ऐका. सगळे अवयव वनस्पतीला आहेत किंवा नाहीत. त्याच्यानंतर पाणी आणि अन्नाचं वहन करण्यासाठी रसवाहिन्या, जलवाहिन्या वगैरे आहेत का. त्यानंतर बी धारण करण्याची क्षमता त्या वनस्पतीकडे आहे का. त्यानंतर बियांवर आवरण आहे का. त्याच्यानंतर बियाच्या डाळी पडतात का, म्हणजे बीजपत्र त्यांना आहेत का. यानुसार वनस्पतींचे जे गट केले जात आहेत त्या गटांचा या प्रकरणामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. मुलांनो, वनस्पतींचे वर्गीकरण 6व्या प्रकरणाला आज आपण सुरुवात केलेली आहे. प्रस्तावनेमध्ये मूलभूत बाबी तुमच्यापुढे मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढच्या तासापासून आपल्याला वनस्पतींच्या वर्गीकरणात जे गट पडत आहेत त्या गटांचा थेट अभ्यास करायचा आहे. आणि प्रकरणाच्या शेवटी आपण एकंदरीत घोषवारा संक्षिप्त रूपात तक्त्याच्या स्वरूपात आपण वनस्पतींचं वर्गीकरण आपण कसं केलं याचा प्रकरणाच्या शेवटी विचार करणार आहे. उद्यापासून किंवा पुढच्या तासापासून आपण वर्गीकरणाचे जे गट आहेत त्या गटांच्या लक्षणांचा तुम्ही काम काय करायचं या प्रकरणाच्या वेळी. आम्ही ज्यावेळी तुम्हाला एक गट शिकवू त्यावेळी गटात असणारी त्या वनस्पतीची उदाहरणं आणि त्या उदाहरणांरूप त्यांची लक्षणं यांचं पाठांतर आपल्याला मात्र करावं लागणार आहे. ठीक आहे. प्रस्तावनेमध्ये किंवा प्रकरणाची ओळख करून घेत असताना इतकंच. आपल्याला जे आत्तापर्यंत मी सांगितलेलं आहे ते काळजीपूर्वक लक्षात ठेवा. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 75चा उपयोग करून पान नंबर 75वर जी माहिती आहे त्याच्या संक्षिप्त रूपात नोट्स काढा. नोट्स मुलांना खूप महत्त्वाचे असतात, त्यांचा अभ्यास करा. आणि पुढच्या तासापासून आपण वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये जी गट पाडण्यात आलेले आहेत त्यांच्या लक्षणांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.